अवैध फेरी वालों के विरोध में स्थानीय रहवासियों का रास्ता रोको आंदोलन। माझं नाव दर्शना मोरेश्वर पाटील, मनसे उपशहराध्यक्ष। आता थोडक्या वेळापूर्वी अग्रवाल सोसायटी लोकांनी इकडे रस्ता जाम केला होता, काय विषय होता ते? हे बघा, अग्रवाल सोसायटीच्या आज 5-6 दिवस झाले या बिचारा गरिबांना इथे रस्त्यावर धंदे नाही करून देत, पण ही सोसायटीची जागा नाही, हे काम नगरपालिकेचं आहे, ही कारवाई नगरपालिका करू शकते। इथे सोसायटी येऊन डायरेक्ट यांना मारहाण करते, गाड्या यांच्या तोडफोड करते, यांना कोणी अधिकार दिले? आमचा गरीब मुलगा आहे, तो अपंग आहे, त्याला मारहाण केली त्यांनी, स्वतःहून आता विष पिलेलं आहे। कशाला मारलं त्याला? कशाला मारलं? त्याला गाडी नाही लावून देत, तो कुठे जाणार अपंग मुलगा? हे बोला साहेब तुम्ही। आता तो मुलगा कुठे आहे ज्याला मारलं? बोधन हॉस्पिटलला त्याला आयसीयू मध्ये ठेवलेला आहे। कोणी मारहाण केली? या सोसायटीने। कुठली सोसायटी? अग्रवाल सोसायटी। रोड बंद करण्याचा त्याला अधिकार कोणी दिले हे सांगा? हे काम पोलिसांचे आहेत, ही कामं पोलीस करू शकते, हे कामं त्यांना नाही दिलेली। त्यांना काय म्हणजे त्यांना हे अग्रवालच्या त्यांच्या बघा नगरपालिकेने त्यांना लोन दिलेले आहेत, मग ती जागा त्यांना हक्काने दिलेली आहे, मग त्यांना हे धंदे बंद करायला कुठल्या कारणास नाव लावतात? मग आता या ठिकाणी आता पोलीसवाले पोहोचले, पोलिसांनी त्यांच्यावर काय कारवाई केली का? त्याच्यावर पोलिसांनी काय कारवाई केली अजून? आमची मागणी काय? आमची मागणी हे आहे की बिचारा गरिबांना धंदे लावून द्यावे। आम्ही 10 वर्षापासून आणि ते मारहाण नाही करू शकत हे लोक, आणि आम्ही इथे रस्त्यावर केले, कोणाची रस्ता कोणाची नाही याची नाही करू शकत। अलाउड नाहीये, रोड जाम केलं ते लोकांनी क्या नाम है आपका? मेरा नाम जयेश मेहता है। अभी थोड़ी देर पहले यहाँ पे वसंत नगरी सर्कल पे अग्रवाल बिल्डिंग के लोगों ने यहाँ पे चक्का जाम किया था, क्या बोलेंगे इसको? वो मुझे मालूम नहीं उनका मैटर क्या है, फेरी वाले का वो मुझे नहीं मालूम, लेकिन वो जाम की वजह मेरे को अस्थमा और हार्ट अटैक की प्रॉब्लम है। मेरे को एकदम जाम में मैं फंस गया। हाँ, आगे गाड़ी नहीं जा सकती थी, फिर कैसे मैं बाहर निकल के मैंने अभी दवा लिया, नहीं तो मैं खड़ा नहीं रह पाता हूँ। अगर मैं मर जाता तो अगर ऐसा रोड रोक सकता है क्या? तो यहाँ पे जो अभी पुलिस प्रशासन भी मौके मौजूद, उन्होंने कुछ कार्रवाई नहीं किया? नहीं कार्रवाई, देखो पुलिस भी खड़ी है, अभी हो सकता है पूरे भी कार्रवाई हो, क्योंकि मैं बोल रहा हूँ ना कि अरे तुम्हारा जो भी है रोड क्यों रोक रहे हो? मैं मरता तो मेरे घर वाले को कौन देखता? मैं देखा है, बड़ी मुश्किल से मैं निकल के आया, मेरे को चलने को नहीं होता अस्थमा की वजह से। हाँ, तुम्हारा है पुलिस में जाओ ना, लेकिन रोड रखने का कौन सा राइट है? फेरी वाले को सबको बंद करा है पुलिस ने, चलो हाँ डर गए, सब बंद किया, उनको क्यों केस नहीं डाला? अगर रोड रोकना गुनाह नहीं है, मैं रोकता हूँ, बोलो मैं मरूंगा, मेरे घर वाले को कौन खाना देगा? रोड बंद हुआ है ना तो मैं भी रोकूंगा। सीधा रोड बंद किए वो लोग। तुमच्या सोबत सोडायला गेली तिकडे, चला चला करून ते पोराला बघायला गेली, तर माणसाने माझा कैसा पकडून असा करू लोटला ते माणूस। कोणाला सोडायला गेले? ते विष पिलेले त्याला मारत होता ना, तू पोर काढले तुम्हाला पण त्या सोसायटीवाले मारहाण केली तुम्हाला? त्यांनी असं कैसा पकडून किती लोक होते? मारहाण करण्यामध्ये किती लोक होते? 200 होते। ते सगळ्या बायकांना सगळ्या बायकांना घेऊन येतात, त्या लोक आमचे धंदे बंद आणि तो पण भाडोत्री येत मारायला गेले ते लोक। काय हक्क आहे त्या बायकांवर हात उचलायचा? अशा आपल्या आधुनिक भारतामध्ये हे कोणतंच आहे ना, असं आहे ना, शासन हे आहे, काय हक्क शासन आहे तिथे बायकांवर हात उचलतो? नगरपालिकेतून लायसन्सही भेटले तरी आमच्या गाड्या लोक जबरदस्ती बंद करतात। गाड्या तिकडे कोणता अत्याचार आहे? आम्हाला पण नगरपालिके बिल्डिंग वाले म्हणतात आहे की तुम्ही जे इकडे जे फेरीवाले त्यांच्या सोबत काहीतरी गैरव्यवहार करता, तुम्ही असं म्हणता? अजूनपर्यंत ते लोकांनी पोलीस कंप्लेंट केली नाही। ते म्हणतात मुलीची छेडछाड केली गेली, तर ती मुलगी कुठे होती? छेडछाड केली त्यावेळेला कंप्लेंट का नाही केली? त्या मुलीने कारवाई का नाही केली गेली? कंप्लेंट करायचं होतं का?